नमस्कार. MPSC एक्झाम मंत्रामध्ये मी स्वप्नील जगदाळे JD सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि काळ काम मजूर हा जो आपण चॅप्टर पाहत आहोत त्याच्यातले शेवटचे जे काही महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत परीक्षेच्या दृष्टीने ते आपण पाहणार आहोत. थोडंसं किचकट वाटतं परंतु काही अवघड नाही. कन्सेप्च्युअल गेलं तर सोपं जातं. शॉर्ट ट्रिक्स शक्यतो लक्षात राहत नाही आहेत. दोन्ही पद्धतीने आपण सांगणार आहोत. तर पाहूयात हा पहिला प्रॉब्लेम. एक काम 40 मुले 48 दिवसात करतात. ठीक आहे. जर 3 मुले 2 पुरुषांच्या एवढे काम करतात म्हणजेच काय 3 मुले इज इक्वल टू 2 पुरुष असं त्यांना म्हणायचं. 3 मुले इज इक्वल टू 2 पुरुष. ओके. 3 मुले म्हणजे 2 पुरुष असं ह्याचा अर्थ आहे. तर 50 पुरुष तेच काम आहे 50 पुरुष म्हणजे 50 पुरुष तेच काम किती दिवसात संपवतील. आता हे 50 पुरुष म्हणजेच किती मुले हे आपल्याला काढायचे. कारण काय 40 मुले इज इक्वल टू 48 दिवस आणि 3 मुले इज इक्वल टू 2 पुरुष. तर 50 पुरुष इज इक्वल टू किती मुले एवढं जर आपण काढलं तर आपला प्रॉब्लेम सुटतो. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. दुसरं तिसरं काही नाहीये. 3 गुणुले 50 इज इक्वल टू 2 गुणुले x. 50 पुरुष इज इक्वल टू किती मुले काढायचे. 3 गुणुले 50 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू x. बरोबर आहे. बे के बे इथे 25 चा भाग गेला. 25 गुणुले 3 75. 50 पुरुष इज इक्वल टू काय आलं 75 मुले. 50 पुरुष इज इक्वल टू 75 मुले आलेले आहे आपल्या इथे. ओके. आता आपल्याकडे काय 40 मुले 48 दिवसात आणि तेच कामे मुलांमध्ये कन्वर्ट केलं 75 पुरुष किती दिवसात तर x दिवसात एवढंच करायचं होतं. M1 D1 T1 इज इक्वल टू M2 D2 T2 त्या हिशोबात केलेले. इथे मुले इथे पण मुलेच पाहिजे. इथे पुरुष असलं तर इथे पण पुरुषच पाहिजे. 40 गुणुले 48 भागिले 75 ते इकडे जाऊन भागिले होणार इज इक्वल टू x. पाडेपाठ पाहिजेत. साधं सोपं आहे. आता इथे जर आपण 5 चा भाग दिला तर 15 चा भाग जातो इथे 75 ला. बरोबर आहे. 15 5 75 5 40 इथे भाग गेला. अजून कशाचा इथं 3 5 15 आणि हे 16 चा भाग जातोय 48 ला. 48 भागिले 3 16 16 3 48. आता भाग जातोय का कुठे नाही जाते. आता 16 गुणुले 8 128 128 16 8 28 असे. बरोबर आहे. भागिले इथे किती राहिलेत 5 इज इक्वल टू x. आता भाग एक तर असं उत्तर असेल 128 भागिले 5 किंवा पूर्णांक अपूर्णांकामध्ये उत्तर असेल. इथे काय केले 5 दुणे 10 राहिले 2 5 5 25. बरोबर. राहिले किती 3 राहिले 25.3/5 अशा पद्धतीचं येईल किंवा हे उत्तर असेल. हे दोन्ही पण उत्तर बरोबर आहे. ओके. आपण सुरुवातीला काय केले 3 मुले इज इक्वल टू 2 पुरुष दिलेत. तर 50 पुरुष म्हणजे किती मुले हे काढलेले फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेले. त्याच्यावरनं 50 पुरुष इज इक्वल टू 75 मुले. त्याच्यावरनं तेच काम आहे. त्याच्यामुळे 40 मुले 48 दिवसात तर 75 मुले किती दिवसात तर एवढं उत्तर आलं 128 भागिले 5 म्हणजेच 25.13 भागिले 5. हे साधं सुटसुटीत आहे. काही अवघड नाहीये. पटपट कॅल्क्युलेशन करायचं फक्त. ओके. बेसिक पद्धतीने पुढे जाऊयात आपण. जिथे शॉर्ट ट्रिक्स बसते तिथे आपण 100% सांगणारच आहोत. पुढे दोन्ही पद्धतीने सांग. एक काम 32 स्त्रिया पुन्हा एकदा अशा पद्धतीचं सोडून दाखवतो. एक काम 32 स्त्रिया 40 दिवसात. ठीक आहे. हे आहे तसं हे वाक्य आहे ठेवून देवा. 32 स्त्रिया 40 दिवसामध्ये. 3 स्त्रिया 4 पुरुषांना एवढे काम करतात. हे 3 स्त्रिया 4 पुरुष म्हणजे 3 स्त्रिया 4 पुरुष अशा पद्धतीने. आता आपल्याला इथे स्त्रियांमध्ये कन्वर्ट करायचंय. तर तेच काम 48 पुरुष म्हणजे 48 पुरुष इज इक्वल टू किती स्त्रिया एवढं क्रॉस मल्टिप्लिकेशन. दुसरं काहीच नाहीये. 3 गुणुले 48 इज इक्वल टू 4 गुणुले x. 3 गुणुले 48 एक्झाम मध्ये डिरेक्टली हे 4 इकडे लिहायचे. 3 गुणुले 48 भागिले 4 लगेच करून टाकायचे. हे समजण्यासाठी अशा पद्धतीने सांगतोय. 48 भागिले 4 म्हणजेच किती 12 चौक 48 4 1 4 4 2 8 12 चा भाग केला म्हणजे 36 काय आल्या स्त्रिया.
36 स्त्रिया, 3 स्त्रिया म्हणजे 4 पुरुष, तर 48 पुरुष म्हणजे 36 स्त्रिया अशा पद्धतीने काढलेले आहे. 48 पुरुष म्हणजे 36 स्त्रिया. आता सेम M1D1, आता स्त्रियामध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे 32 स्त्रिया, 32 स्त्रिया 40 दिवसामध्ये. तर 36 स्त्रिया किती दिवस, 48 पुरुषांच्या मध्ये स्त्रिया कन्वर्ट केलेले आहे, तेच काम आहे म्हणून इज इक्वल टू M1D1. त्याच पद्धतीने 36 स्त्रिया किती दिवसात, x दिवसामध्ये. 32 गुणुले 40 ते 36 खाली आले ते x. आता इथं सरळ सरळ आपल्याला कळते इथे की कोणता पण इथं कशाने भाग घालवला तरी चालेल. इथे 4 10 40, 4 9 36, बरोबर. आता भाग जातोय का कशाचा चेक करायचं, इथे 32 गुणिले 40, तर 36 गुणिले किती त्या हिशोबाने केलेले, 4 10 40, 4 9 36. आता अजून भाग जातोय का पाहायचं, कशा कुठे कुठे भाग जातोय का, ठीक आहे. नसेल भाग जात तर आहे तशा पद्धतीने गुणाकार करून घ्यायचे. 32 गुणिले 10 म्हणजे काय, 320 भागिले 9. हे पण बरोबर आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये काढायचं म्हटलं तर काय, 9 त्रिक 27, राहिले किती 5, 9 5 45, 50 होते 5 राहिले परत वर. हे काय आलं तुमचं किती दिवसामध्ये, 35.5 भागिले 9 किंवा 320 भागिले 9. 36 स्त्रिया म्हणजेच 48 पुरुष एवढ्या दिवसामध्ये काम करतील, हे त्याचं उत्तर आलं. सेम तेच होतं, वेगळे फक्त इथले आकडे चेंज केले होते. एकदा प्रॉब्लेम समजला तर व्यवस्थितरित्या सोडवता येतं. आता हे 32 स्त्रिया आहेत ना, आणि इथे 48 पुरुष विचारले, मग 48 पुरुष म्हणजे किती स्त्रिया ते काढायचे क्रॉस मल्टिप्लिकेशनने. 3 स्त्रिया इज इक्वल टू 4 पुरुष दिलेले, साधं सोपं आहे. पुढे जाऊयात. आता हे सेम प्रॅक्टिससाठी 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. सोडवायचं म्हटलं तर आपण सोडून पण देतो लगेच, किंवा तुम्हीच प्रॅक्टिस केली तर उत्तम ठरेल. त्याची उत्तरं पण इथेच दिलेली आहेत. 18 पुरुष एक काम 24 दिवसामध्ये करतात, ठीक आहे, हे वाक्य आहे तसं ठेवलं. 8 पुरुष 12 मुलं इतके, म्हणजे 8 लिहिलं आणि इथे काय लिहिले मुले, इथे काय पुरुष, 8 पुरुष 12 मुलं इतके. 36 मुले, 36 मुले म्हणजे किती पुरुष, एवढंच आहे. कारण का तर हे पुरुषामध्ये पाहिलं तर अशा हिशोबाने 36 मुले म्हणजे किती पुरुष, एवढं काढलं की विषय संपला. क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 गुणिले 36 इज इक्वल टू 12 गुणिले x. 8 गुणिले 36 भागिले 12 इज इक्वल टू x. 12 के 12, 12 त्रिक 36, 8 त्रिक 24. म्हणजेच आपण काय काढलं, 36 मुले इज इक्वल टू 24 पुरुष. 24 पुरुष हे काढलेलं आपण. 36 मुले इज इक्वल टू 24 पुरुष काढलं, बरोबर आहे. आता आपल्याला काय, 18 पुरुष 24 दिवसामध्ये, हे ह्याचंच इथं सोल्युशन देतो मी. 18 पुरुष 24 दिवसामध्ये तेच काम आहे म्हणून इज इक्वल टू, तर 24 पुरुष किती दिवसामध्ये. आता इथल्या इथंच एक्झाम मध्ये ह्या 24ला हे 24 कॅन्सल करून टाकायचे, म्हणजे फक्त 18 राहते. 18 उत्तर येते ह्याचं, आलं. तर मग इकडे येऊन भागिलेच होणार आहेत ना ते, त्याच्यामुळे लगेच तिथल्या तिथंच कॅन्सल. हे अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं. सेम त्याच पद्धतीने 12 मुले 18 दिवसामध्ये काम पूर्ण करतात, 3 मुले 2 पुरुषांवर एवढे काम करतात, तर तेच काम 18 पुरुष. आता त्या 18 पुरुषांचं कन्व्हर्जन कशामध्ये करणार, म्हणजे की मुलांमध्ये करणार, कारण त्या 12 मुले 18 दिवस दिलेले, त्याच हिशोबाने आपल्याला सोडवायचे. म्हणजे 3 मुले जर 2 पुरुषांवर एवढे काम करत असतील तर 18 पुरुष, 18 पुरुष म्हणजे किती, क्रॉस मल्टिप्लिकेशननी हे तरी सोडवायचे. उत्तर पण दिलेले, साधं सोपं आहे. एक तरी सोडवा, कारण मी 3 सेम एक्झाम्पल सोडून दिलेले, एक तुमच्यासाठी ठेवलेले, उत्तर पण 8 दिलेले. साधं सोपं आहे, प्रॅक्टिस केली तर सोडवता येईल लगेचच. पुढे पाहूयात आपण. हा, आता इथे थोडासा प्रॉब्लेम चेंज झालेला आहे, कारण का 6 पुरुष किंवा 8 मुले, किंवा हा शब्द आलेला आहे. 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष आणि, किंवा आणि आणीचा अर्थ वेगवेगळा आहे. किंवा म्हणजे काय, 6 पुरुष म्हणजेच 8 मुले, आणि म्हणजे काय 7 पुरुष प्लस, हे महत्वाचं आहे, 12 मुले एकत्रितपणे किती दिवसात. आता हे शॉर्ट ट्रिक्सनी पण सोडवता येतं, एक 2-3 सेकंदात पण सोडवता येतं, आणि त्याच्या बेसिक मेथडने पण सोडवता येतं. शॉर्ट ट्रिक्सने सुरुवातीला सांगतो की काय करायचं. 6 इथे काय काहीच नाही करायचं, इथे 6, इथे काय पुढे 8, आणि पुढे काय 24, हे असे 3 काढून घेतले शॉर्ट ट्रिक्सने, अशा पद्धतीने घेतले. हे इथे काय दिलेलं आहे, इथे
पुरुष, मुले आणि दिवस लिहिलं इथे. आता हे पुरुषाच्या खाली इथे 7 लिहिलं, इथे 12 मुले इथे लिहिले, दिवस आपल्याला काढायचे x. बस एवढंच. हे शॉर्ट ट्रिक्सने लगेच सांगतो. आता हे वरचा जो आडवा कॉलम आहे ना, तो आहे तसा लिहायचा. म्हणजे 6 गुणुले 8 गुणुले 24. आडवा कॉलम आहे तसा लिहिला. आता इथे खाली काय करायचंय, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार लिहायचा. 12 गुणुले 6 पहिल्या कंसामध्ये, 12 गुणुले 6. इथे अधिकचं चिन्ह आहे आणि दुसऱ्या कंसामध्ये 7 गुणुले 8. आता ही ट्रिक्स ज्याच्या लक्षात येईल त्याला लगेच उत्तर सुचेल, किंवा शब्द दिसला की ही ट्रिक्स वापरायची. ही एक आडवी एक लाईन, ही अशा पद्धतीने वरच्याचा गुणाकार आहे तसा, इथे बाकी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असते. हे ज्याच्या लक्षात येईल ते. 6 गुणुले 12, 7 गुणुले 8 ते खाली लिहिलेले हे आहे तसं ठेवलं. 6 गुणुले 8 गुणुले 24, त्याच्या खाली 12 72, 72 अधिक 7 8 56. हे बाकी करायला लागणार आहे, कारण बेरजेचं चिन्ह आहे त्याच्यामुळे कॅन्सल होणार नाहीये. आता इथे जर हेच गणित मी इकडे लिहिलं, 6 गुणुले 8 गुणुले 24 डिवायडेड बाय, आता 72 आणि 56 ची बेरीज करायची. 6 आणि 2 8, 7 5 किती येत आहेत 12, 128 येत आहेत. इथे 128 येत आहेत. आता ज्याने भाग जाईल त्याने भाग घालवायचा. आता इथे जर मी 8 ने भाग दिला, 8 एके 8, राहिले 4, 8 सक 48, 16चा भाग गेला तिथे. अजून इथे 8 दुणे 16, 8 त्रिक 24. ओके, बे के बे, बेत्रिक 6. आता वर फक्त काय राहिले, 3 गुणुले 3 राहते फक्त, खाली काहीच नाही राहिलं, म्हणजे 9 दिवस. ओके, तर 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितपणे 9 दिवसात काम करतील. हे ही झाली त्याची शॉर्ट ट्रिक्स बरं का. 6 पुरुष किंवा 8 मुले, पुरुष मुले दिवस लिहिले आहे तशी पहिली लाईन आडवी लिहिली, दुसरी लाईन 7 पुरुष आणि इथे 12 अशा पद्धतीने लिहिलं. आणि पहिल्या लाईनचा गुणाकार केला. इथे बाकी इथे लक्षात द्यायचं, पहिल्या कंसामध्ये काय लिहिले प्लस दुसऱ्या कंसामध्ये कशाचा गुणाकार, आणि ते सोल्युशन केलेलं 9 दिवस. आणि जर तुम्ही एकदम अतिशय तुमच्या बेसिक स्टँडर्ड पद्धतीने सोडवायचं सुरुवात केली म्हणजे दुसऱ्या मेथडने, तर ते लैंदी होणार आहे, खूप लांब जाणार आहे. म्हणजे काय, 6 पुरुष किंवा 8 मुले त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायला लागेल. कोणत्या? 6 पुरुष 8 मुले दिलेली आहेत. मग आता तुम्हाला काय करायला लागणार इथे, की बाबा हे पुरुषांचं मुलामध्ये किंवा मुलांचं ह्याच्यामध्ये करायला लागणार आहे, पुरुषांमध्ये कन्व्हर्जन करायला लागणार आहे. आणि मग त्याची बेरीज ते पण सोडून देतो, दुसऱ्याही पद्धतीने तुम्हाला सोडून देतो. 6 पुरुष 8 मुले, इथे पुरुष आहे आणि इथे मुले आहे. सेम मागाच्याच पद्धतीने 6 पुरुष म्हणजेच 8 मुले. तर इथे आपण आता कन्व्हर्जन कशात करूयात, की 12 मुले म्हणजे किती पुरुष, 12 मुले म्हणजे किती पुरुष. 6 गुणुले 12 इज इक्वल टू 8 गुणुले x. 6 गुणुले 12 भागिले 8 इज इक्वल टू x. इथे भाग कशाचा जातोय पाहायचं, नाही तर डायरेक्टली 4 दुने 8, 4 त्रिक 12, बेत्रिक 6 म्हणजे 9चा भाग जातोय, किंवा 12 72 केले इथे आणि 8 9 72. म्हणजे 12 मुले इज इक्वल टू 8 पुरुष, 12 मुले इज इक्वल टू 9 पुरुष. 9 पुरुष हे आपण काढलेले, 12 मुले इज इक्वल टू 9 पुरुष मागाच्या मेथडनी काढलेले. आता इथे विचारताना काय विचारलेले, 7 पुरुष आणि 12 मुले. आता 12 मुले इज इक्वल टू काय काढले आपण, 9 पुरुष. पहिल्यांदा 7 अधिक 9 आणि म्हटलं की अधिक करायचं, 7 अधिक 9 इथे की नाही 16 पुरुष. आता आपल्याकडे एक्झाम्पल असं झालंय की 6 पुरुष 24 दिवसामध्ये आणि 16 पुरुष किती दिवसामध्ये, म्हणजे 6 पुरुष 24 दिवसामध्ये पुरुषांमध्ये कन्व्हर्जन केलं, 16 पुरुष किती दिवसामध्ये काम करतील. 6 गुणुले 24 ते 16 इकडे खाली आले इज इक्वल टू 1. 8 त्रिक 24, 8 दुने 16, बे के बे, बेत्रिक 6, 3 गुणुले 3 x, 3 त्रिक 9. 9 दिवस आलं का उत्तर आपलं. त्या पण मेथडने 9 दिवस आलेलं होतं, ह्या पण मेथडने 9 दिवस आलं. दोन्ही मेथड मी सांगितलेले आहेत की मुलांचं कन्व्हर्जन आपण पुरुषांमध्ये केले, फक्त शेवटी ते 7 अधिक करायचं आणि म्हटलं की अधिक करायचं, आणि सेम त्याच पद्धतीने
तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल ही मेथड सोपी आहे एक्झामच्या दृष्टीने, पण हे लक्षात आलं पाहिजे की आडव्या ठिकाणी काय लिहायचं, गुणाकार कशाचा कशाला करायचे आणि इथे बेरीज हे व्यवस्थितरित्या. मग ही जर मेथड सोपी वाटत असली, 6 पुरुष इज इक्वल टू 8 मुले, तर 12 मुले इज इक्वल टू किती पुरुष, 12 मुले इज इक्वल टू 9 पुरुष. मग आपल्याला काय सांगितलंय, 7 पुरुष आहेत आणि 9 पुरुष 16 पुरुष. पहिल्यांदा 6 पुरुष 24 दिवसामध्ये आणि 16 पुरुष किती दिवसामध्ये, अशा पद्धतीने केलं तरी चालेल. ही बेसिक मेथड आहे, ती शॉर्ट ट्रिक्स आहे. ओके, पुढे जाऊयात. आता परत एकदा पुन्हा एकदा सांगतो, 8 पुरुष किंवा 12 स्त्रिया. आता मी पहिला कॉलम इथे लिहिला पुरुष, इथे लिहिला स्त्रिया आणि पुढचा लिहिला इथे दिवस. ठीक आहे. आता ठरल्याप्रमाणे आपण काय लिहिलं, पुरुषांच्या खाली पुरुष, स्त्रियांच्या खाली स्त्रिया, दिवसाच्या खाली दिवस लिहिले. तेच काम 12 पुरुष, पुरुषांच्या खाली पुरुष, स्त्रियांच्या खाली स्त्रिया किती दिवसामध्ये. आता मागाशी सांगितल्याप्रमाणे आडवी लाईन आहे तशी लिहिली, 8 गुणुले 12 गुणुले 10. खाली काय करणार आहे आपण, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. म्हणजे 8 गुणुले 9 अधिक 12 गुणुले 12. एवढं सोडवलं की आपल्याला अपेक्षित आन्सर मिळतंय. 8 गुणुले 12 गुणुले 10, 9 8 72. इथे पाडेपाठ पाहिजेत आकडेमोडसाठी, त्याला ऑप्शन नाहीये. 12 गुणुले 12 येते 144. पुढे काय करायचंय, 8 गुणुले 12 गुणुले 10. आता 72 मध्ये 144 मिळाले. 4 आणि 2 6, 7 आणि 4 किती होणार आहे, 11. आजचा आला 1 आणि 1 2, 216 आलं खाली. आता भाग कशाचं जातोय, बायचं 8 1 8, 8 2 16, राहिलं किती 5, 8 7 56. अजून भाग कशाचा जातोय, 3 9 27, 3 चोक 12. आता भाग जात नाहीये, म्हणजे 4 गुणिले 10 40 भागिले 9. मग 40 भागिले 9 म्हणजेच काय ते आपल्याला इथे 40 भागिले 9 लास्टला आलेले, 9 चोक 36, राहिले 4 4 एवढं राहते. 4.4 भागिले 9 आले काय, ऑप्शन नंबर 1 ह्याचं उत्तर आहे ए. ओके, हे झाले शॉर्ट ट्रिक सांगितलेली आहे. एक्झाम मध्ये शक्यतो हीच सोडवण्याचा प्रयत्न करा, सोपी मेथड आहे. आणि दुसऱ्या पद्धतीने काढायचं म्हटलं तर 8 पुरुष किंवा 12 स्त्रिया, म्हणजे 8 पुरुष 12 स्त्रिया आहेत. मग आपल्याला की ह्याचं एक कन्वर्जन करायला लागेल की एक तर पुरुषांचं कन्वर्जन स्त्रियामध्ये किंवा स्त्रियांचं कन्वर्जन पुरुषामध्ये. मग ते आपल्याला सोल्युशन मागाच्या पद्धतीने सोडवायला लागेल. त्याच्यापेक्षा ते काय करण्यापेक्षा हेच सोडवा ना, सोपी मेथड आहे. पुढे जाऊयात. आता ABC 3 व्यक्ती आहेत, एक काम अनुक्रमे 10 दिवस 12 दिवस आणि 15 दिवसात करतात. तिघांनी कामाला सुरुवात केल्यानंतर 2 दिवसांनी B ने काम सोडले, तर उरलेले काम A व C किती दिवसात करतात. साधं सोपं आपण बेसिक पद्धतीने काय होतं, ते लसावी मेथड तर सगळीकडे यूज होतेच, पण समजण्यासाठी ही मेथड सोपी जाते. कारण सुरुवातीला काय होतं की आपण कॉलम काढले आणि त्याच्यामध्ये लिहिलं, मग ते कुठून काय आलं ते समजत नाहीये. ABC तिघे मिळून आपण कशा पद्धतीने करतोय, ओके अशा पद्धतीने लिहिलं. A किती 10 दिवसात, B किती 12 दिवसात आणि C किती तुमचा 15 दिवसात. सुरुवातीला ही मेथड समजून घ्या आणि नंतर शॉर्ट ट्रिक्सवर जावा. कारण बेसिक जर आपली कन्सेप्ट क्लिअर असेल तर अडचण येत नाही कुठेच, आणि शेवटपर्यंत लक्षात राहते की त्याची मांडणी कशी करायची असते. मग शॉर्ट ट्रिक्सचा प्रयत्न करा, नंतर जावा ते प्रॅक्टिसनी. डिरेक्टली शॉर्ट ट्रिक्सवर गेलं तर मग थोडंसं अवघड जातं आपल्याला. आता ही बाकी मेथड 12 10 12 आणि 15 त्याचा लसावी आपल्याला काढता आलाच पाहिजे इथे, लसावी. आता ह्याचा लसावी म्हणजे काय, लघुत्तम साधारण विभाजक, म्हणजे तिन्ही संख्यांनी भाग गेला पाहिजे, जी लहानात लहान संख्या. बरोबर 60 येतंय का पाहायचं, म्हणजे 10 ला 6 ने गुणल्यानंतर 60 येते, 12 ला 5 ने गुणल्यानंतर 60 येते आणि 15 ला 4 ने गुणल्यानंतर 60 येते. अशा पद्धतीने करतो. इथे 10 आहेत म्हणून वर 6 खाली 6 खाली 60 आले, ह्याचा लसावी 60 आहे. 12 पंचे 60, 15 चोक 60, 6 आणि 5 11 आणि 5 4 14, 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 15 भागिले 60 म्हणजेच काय तर 15 एके 15, 15 चोक 60, 1/4. आता तिघे मिळून
किती काम करतात 1/4 काम करतायत. बरोबर आहे ना, तिघांनी काम केल्यानंतर बरोबर दिवसात. तर तिघांनी कामाला सुरुवात केल्यानंतर काय आता हे काय आलं 1/4 म्हणजे तिघे मिळून 4च दिवसात कंप्लीट करतायत ह्याचा असा अर्थ होतो किंवा 1/4 काम करतात. तिघांनी कामाला सुरुवात केल्यानंतर 2 दिवसांनी बी ने काम सोडले. म्हणजे तिघांनी काय केले कामाला सुरुवात केली ते एवढं तिघे मिळून किती 4 दिवसात काम केलं 2 दिवसांनी बरं का. आता जर 2 दिवसांनी म्हटल्यानंतर काय काय येणार आहे 2 दिवसांचे काम तिघांचे 2 दिवसांचे काम म्हणजेच काय ह्याला गुणिले 2 करायचे 1/4 गुणिले 2 जितक्या दिवसांचे काम आहे तेवढ्याने गुणिले करायचं 3 दिवसाचं विचारलं तर 3. ओके म्हणजेच 1/2 म्हणजे तिघांनी मिळून 2 दिवस काम केलेलं आहे किती 1/2 म्हणजे अर्धे काम कंप्लीट झालेले शिल्लक काम किती तेवढंच राहिलेले शिल्लक. आता हे सोपं आहे अर्ध झाले अर्ध राहिले मग परंतु एका कामातनं हे अर्ध मायनस केल्यानंतर काय होणार आहे हे शिल्लक 1/2. इथे करत बसायचं नाही हे तुमच्या समजण्यासाठी मी सगळं केलेलं आहे डिरेक्टली. इथे लगेच लक्षात आलं पाहिजे आपल्या की अर्ध काम झालेलं आहे शिल्लक काम अर्धच राहणार आहे बरोबर. आता इथे काय करायचं आपल्याला इथे इथे शिल्लक काम अर्ध राहिलेले. आता शिल्लक म्हणजेच उरलेले काम ए व सी किती दिवसात संपवतील. आता आपल्याला माहिती आहे ए 1/a + 1/c इज इक्वल टू कसं काढणार आहे आपण एचं किती 10 दिवस आणि सीचं किती 15 दिवस हे अशा पद्धतीने काढतो आपण बरोबर आहे ना. आता पाहायचं संपूर्ण काम काढताना असं करतो किंवा दोघांचा गुणाकार दोघांची बेरीज जे काय असेल ते आपण करतो वर लिहितो 15 + 10 आणि ह्याचा गुणाकार 10 × 15 शेवटी ते उलट करायचं असतं परंतु अशा पद्धतीने केलेलं आहे आपण. आता इथे किती येणार आहे इथे की 25 आणि इथे 150 25 × 25 25 × 150. आता पूर्ण काम म्हणजे पूर्ण काम किती दिवसामध्ये 6 दिवसामध्ये दोघे मिळून. तर अर्ध काम 3 दिवसामध्येच 1/2 काम किती दिवसामध्ये हे काय आहे हे काम आहे आणि हे दिवस आहे. पूर्ण काम ए आणि सी हे काय करतो दोघांचा गुणाकार वर करतो आणि त्याची बेरीज खाली तो मी ह्या पद्धतीने लिहिलं त्याच्यामुळे हे उलट करायचं असतं हे 6 दिवस लास्टला. म्हणजे पूर्ण काम 6 दिवसामध्ये अर्ध काम म्हणजे शिल्लक काम किती दिवसामध्ये 6 दिवसामध्ये होते त्याच्या निमित्त लगेच उत्तर आन्सर एक्झाम मध्ये 3 करायचं असतं पण हे सोडून देते हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 1 × x = 6 × 1/2 म्हणजेच काय बेत्रिक 6 3 दिवसामध्ये. उरलेलं काम ए आणि सी किती दिवसामध्ये करतील 3 दिवसामध्ये. एवढं इथंच आपलं आन्सर मिळालेलं असतं हे काय सोडवायची गरज नसते हे समजण्यासाठी दिलेले. एक्झाम मध्ये काय करायचं ह्याचा लसावी काढला एबीसी तिघे मिळून 4 दिवसात करतात 1/4 म्हणजे 4 दिवस 2 दिवसाचे काम म्हणजे गुणिले 2 केलं त्याला म्हणजे 1/2 काम झालेले शिल्लक किती राहिलंय 1/2 राहिलेले. आता ए आणि सी दोघे मिळून पूर्ण काम 6 दिवसात अर्ध काम किती दिवसात करतील 3 दिवसामध्ये. एवढंच करायचं होतं. एवढा सगळ्याचा घाट काही घालायची गरज नाहीये एक्झाम मध्ये एवढं करायचं नसतं. आता इथे एवढी बाकी प्रॅक्टिस करा गणित समजून घ्या तर तुम्हाला एक्झाम मध्ये काही अवघड जाणार नाहीये. इथं बाकी एवढी प्रॅक्टिस करायला लागेल समजून घ्यायला लागेल. मी काहीतरी शॉर्ट ट्रिक सांगणार इकडून तिकडून आलं नंतर डोक्यात बसत नाहीये ते एक्झॅक्ट काय म्हणायचे ते कळतच नाहीये. गणित हा पाठ करण्याचा विषय नाहीये गणित हा समजून घेण्याचा विषय आणि एकदाच समजून घ्या ते तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. पुन्हा पुन्हा करायची गरज लागली नाही पाहिजे. ओके तर अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या समजून घेऊयात आपण पुढे जाऊयात. आता इथे पाहायचंय ए व बी स्वतंत्रपणे एक काम 20 दिवस आणि 15 दिवसात म्हणजे ए एक काम 20 दिवसात आणि बी 15 दिवसात करतोय. त्या दोघांनी 6 दिवस एकत्र काम केलेले. साधं सोपं आहे ना रे. 6 दिवस एकत्र म्हणजे काय करतो आपण ए + बी जर काढायचं म्हटलं आपल्याला साधे सिंपल मेथडनी म्हणजे त्यांचा गुणाकार वर लिहिला आपण आणि त्यांची बेरीज खाली लिहिली डिरेक्टली मिळते ह्याचं उत्तर. ओके हे काय येणार 15 × 2 = 30 300 आणि ह्याचं काय येणार आहे इथे
की हे 35 येणार आहे आणि हे काय येणार आहे इथे की बाबा 5 ने भाग दिला इथे 5 ने भाग दिल्यानंतर 5 36 60 भागिले 7 हे 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 झालं a प्लस बीचं पण आपण 1/, अशा पद्धतीने लिहितो ना म्हणजे हे काय येणार हे अशा पद्धतीने मग हे जर हे उलट करायला लागणार आहे 7/60 एवढं काम हे अशा पद्धतीने ओके 7/60 आता काम 6 दिवस एकत्र केलेले म्हणजे 6 दिवसाचे काम काढायचं म्हणलं 6 दिवसांचे 6 म्हणलं की गुणले 7 6 करायचं 3 दिवसाचं गुणले 3 करायचं म्हणजेच काय येणार 6 के 6 6 10 60 म्हणजे 7 भागिले काय येणार आहे 10 येणार आहे एवढं तर कळलंय 6 दिवसांचे काम 7/10 हे उलट का केलंय तुम्हाला तुमच्या लक्षात आलं का कारण आपल्याला ज्या वेळेस एकत्रित दिवस काढायचे म्हटले तर तुमचे दिवस 60/7 काम काढायचं म्हटलं तर मग ते 7 उलट करायला लागते असे 6 दिवसांचे काम 7/10 उलट कधी करायचं सरळ कधी ठेवायचं ते तर लक्षात आलं पाहिजे ओके जर दिवस म्हटलं तर मग ते उलट करायचं काम म्हटलं तर आहे त्या सिच्युएशन मध्ये ओके आता 6 दिवसांचे काम 7/10 6 दिवस एकत्र काम केले नंतर बी च्या जागी सी आलेला आहे बी च्या जागी सी आलाय तेव्हा ए व सी यांनी राहिलेले काम 4 दिवसात पूर्ण केले आता राहिलेले काम म्हणजे शिल्लक काम आपण काढूयात हे छोटं करूयात थोडं साधं सोपं आहे काही पुन्हा एकदा सांगतो शिल्लक काम आपण कसं काढतो शिल्लक काम एक मधनं जे काम आहे ते मायनस करणार 7/10 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन 10 एके 10 10 7 गेले 3/10 हे शिल्लक काम आहे बरं का म्हणजे हे शिल्लक काम आहे ना ए आणि सी यांनी 4 दिवसात केलेले हे म्हणजे हे काम 3/10 काम किती दिवस 4 दिवस ए आणि सी ने काम केले तर पूर्ण काम म्हणजे एक काम ए आणि सी किती दिवसात करतील बरोबर आहे ए प्लस सी किती दिवसात करतील ए प्लस सीचं काम आहे हे ओके इथे त्यांनी दिलेले ए आणि सी यांनी 4 दिवसात कंप्लीट केले म्हणजे 3/10 हे काम 4 दिवसात कंप्लीट केले तर पूर्ण एक काम किती दिवसात कंप्लीट करतील आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे 3/10 गुणुले x इज इक्वल टू 4 4 गुणुले 1 म्हणजे काय इथे लिहा परत काय असेल x इज इक्वल टू काय 4 हे 10/3 हे उलट होणार तिकडे जाऊन x इज इक्वल टू 40/3 हे 40/3 बरोबर आहे ते पूर्ण काम 40/3 दिवसात कंप्लीट करतील ए आणि सी तर एकटा सी ते किती दिवसामध्ये कंप्लीट करेल आता पुन्हा एकदा पाहायचे आपल्याला की ए व सी यांनी किती दिवसात केले म्हणजे 1/a प्लस 1/c किती काम आहे ते आपलं इथे 3/10 हे काम केलेले दोघांनी मिळून तेवढं काम केलेलं आहे बरोबर ते अशा पद्धतीने होत तेवढ्या हिशोबाने केलेलं आहे पूर्ण काम सॉरी ए आणि सी हे काढलेलं लिहायचं आपल्याला की ए आणि सी ह्या दोघांनी मिळून पूर्ण काम किती दिवसात 40/3 दिवसात अशा हिशोबाने केलेलं आहे ओके जे उत्तर आले ते लिहूयात आणि एकटा सी म्हटल्यानंतर हे किती दिवसामध्ये करतोय 20 दिवसामध्ये आणि हा सी आहे तसा 40/3 इथे 1/c इज इक्वल टू 40/3 हे मायनस होणार 1/20 1/c इज इक्वल टू आता इथे पाहायचे काय कशाचं जाते ते पाहायचं इथे आता इथे जर मी 60 ह्याला घेतलं किंवा इथे आडव्या पद्धतीने केलं एकच मिनिट इथे मला वाटतंय 3/20 इथे लास्टच्या ठिकाणी एकच मिनिटा लास्टच्या ठिकाणी शेवटच्या ठिकाणी कुठेतरी आपलं एक मिनिट एकच मिनिट 146
कोणतं गणित आहे? ए व बी स्वतंत्रपणे एक काम 20 व 15 दिवसात. ते बरोबर आहे का ते चेक करू द्या फक्त. 40/3 बरोबर आलेलं आहे. एक दिवसाचे काम 3/40. हा 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 40/3 बरोबर आलेलं आहे. आणि 3/40 करायचं राहिले इथे 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 उलट करायचं राहिले इथे 3/40 हे उलट करायचं राहिले इथे. हे शेवटी करताना हे 3/40 करायचं राहिले इथे. ए आणि सी चे एक दिवसाचे काम 3/40 ते उलट करायचं असतं शेवटी. आता हे इथेच आपलं राहिलं होतं. मग ए किती दिवसात करतोय ते 20 दिवसामध्ये. 1/20 प्लस 1/c इज इक्वल टू 3/40 हे बरोबर आहे. 1/c इज इक्वल टू 3/40 मायनस 1/20. 1/c इज इक्वल टू, आता ह्याला जर गुणुले 20 केलं म्हणजे ह्याचा जर 40 लिहिला इथे 2 आणि 2 3 गुणुले ह्याला गुणुले 2 करायचं आणि ह्याला गुणुले 2 करायचं म्हणजे हे 40 ह्याचा लसावी 40 होणार. खाली लिहिला तिथे 3 वजा 2 लिहिलं इथे 3 वजा 2 1/40 म्हणजे हे उलट करायचं शेवटी. सी इज इक्वल टू 1/40 दिवसात करणार. उत्तर बरोबर आलंय का? 40. उत्तर बरोबर आलंय का? हा 40. हे उलट 1/c ते उलट करायचं 40 दिवसामध्ये. इथे काम पण काय करायचं होतं? उलट करायचं. 40/3चं 3/40 करायचं होतं. एका दिवसाचे काम एका दिवसामध्ये बरोबर एका दिवसाचे काम पूर्ण काम अशा हिशोबाने. तर हे लास्टला 40 दिवसामध्ये 1/c कंप्लीट करेल. पहिल्यांदा काय काढलं आपण इथे? ए व बी चे काम काढलेले. ए व बी एकत्रितरित्या किती दिवसात करतील? तर इथे काय कळलंय? 60/7. ते काम उलट केलं आपण 7/60. हे उलट केले ना तिथं पण ते उलट करायचं राहिलं होतं आपल्या इथे. आणि 6 दिवसाचे काम म्हटलं की काय करायचं? गुणुले 6 करायचं त्याला. ओके म्हणजे काय येणार आहे? 7/10 येणार आहे ते केल्यानंतर. आता शिल्लक काम म्हणजे 1 - 7/10 3/10 आलं शिल्लक काम. आता उरलेलं काम 4 दिवसात केलेलं आहे. 3/10 4 दिवसात ए आणि सी. तर पूर्ण काम किती काम तुमचं किती दिवसामध्ये करणार? मग त्या हिशोबाने असं करायचं होतं. 40 दिवस. सोपं होतं गणित हे. इथं फक्त कन्फ्युजन ते उलट कधी करायचं ते कन्फ्युजन होतं थोडं. ओके पुढे जाऊयात. आता हे काय दिलेलं आहे? काही माणसे एक काम 50 दिवसात करतात. आपल्याला माणसे माहित नाहीये. आपण आता आपल्याला कोणतं आणि तेच काम आहे म्हटल्यानंतर काय ना M1 D1 T1 इज इक्वल टू M2 D2 आणि T2. तेच काम म्हटलं की हा फॉर्म्युला येणार आहे. हे गुणाकार येतं मध्ये. आता M1 आहे तसं ठेवूयात. एक काम 50 दिवसात. D1 इज इक्वल टू 50 दिवस. मात्र 5 मजूर कमी केले. बरोबर आहे. म्हणजे M2 इज इक्वल टू M1 मायनस 5 म्हणजे सुरुवातीचे मजूर M1 आहेत आणि त्याच्यातनं 5 मायनस केलेले आहेत. तेच काम संपवण्यासाठी 10 दिवस जास्त लागतात. D2 इज इक्वल टू काय येणार? 50 अधिक 10 म्हणजेच काय? 60 दिवस. सुरुवातीला 50 दिवस होते आता 10 दिवस जास्त 60 दिवस. T1 ची काही गरज नाही दिलेली. तर सुरुवातीला किती मजूर होते म्हणजे ह्या M1 ची व्हॅल्यूज काढायची आपल्याला. ओके M1 आहे तसा लिहिला आपण. गुणुले दिवस किती आहेत? 50 दिवस. तास काय दिलेलं नाहीये. विषय संपला. काही गरज नाहीये. M2 म्हणजे 5 मजूर कमी केले. M1 वजा 5 गुणुले 10 दिवस जास्त लागले 60. आता ह्या शून्याला हा शून्य इथेच घालून टाका. काही विषय नाहीये. ओके म्हणजे 5M1 हे गुणाकार करून घेतला. आता इथे फक्त 6च राहिले. 6M1 6 गुणुले 5 30. ओके आता ते 30 इकडे घेतले आणि 6M1 हे 5 तिकडे गेले वजा 5M1. 30 इज इक्वल टू काय? 6 - 5 गेले फक्त M1 म्हणजे सुरुवातीला किती मजूर होते? M1 इज इक्वल टू 30 मजूर. सुरुवातीला 30 मजूर. गणित फक्त समजून घ्यायचे व्यवस्थितरित्या. गणितामध्ये काही वेगळं दिलेलं नव्हतं. अशा प्रकारचे एक्झाम्पल आपण अगोदर सोडवलेले आहेत भरपूर. ओके काही वेगळं नव्हतं गणितामध्ये. ज्या व्हॅल्यूज व्यवस्थितरित्या पुटअप करायचे 30 मजूर होते सुरुवातीला. नंतरचे मजूर विचारले तर काय विचारणार की 5 कमी करायचे 25. काही विचारलं जाऊ शकतं. पुढे जाऊयात.
तर त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं 18 मजूर रोज 4 तास काम करून 120 खुर्च्या. आता इथे वर्क चेंज होणार आहे बरं का, म्हणजे इथं मी इथे लिहिलं 18 मजूर रोज 4 तास, वर्क हे इथे खुर्च्या तयार केल्यात म्हणजे खाली येणार W1 40 दिवस, इथे 40 दिवस. हे कोणत्या व्हॅल्यूज कुठे लिहायचं, वर्क जे झालंय खुर्च्या तयार केल्यात म्हणजे ते वर्क झालेले ते खाली लिहिलं. 18 मजूर M1 D1 T1 वर लिहिलं, 18 गुणुले 4 गुणुले 40 इज इक्वल टू 120 खुर्च्या खाली. इथे वर्क वेगवेगळं आहे, 20 मजूर इज इक्वल टू 20 गुणुले 9 तास 9. आता ह्या 80 खुर्च्या म्हणजे हे वर्क आहे हे खाली लिहिणार आहेत. तर किती दिवसात, तर x दिवसामध्ये. काही करायची गरज नाहीये इथे. आता ह्या शून्याला इथला हा शून्य घालवला, कशा पद्धतीने किंवा इथला इथे घालवला तरी चालेल, काही अडचण नाहीये. आता जिथे जिथे भाग जातोय तिथे घालवायचा, नाही तर व्हॅल्यूज अशा पद्धतीने लिहायचं 18 गुणुले 4 गुणुले 40. ओके, हे 8 इकडे जाणार आहेत वर, आणि इथला 12 आहे तसा गुणुले हे 20 लिहिले आहे तसे आणि 9 आहे तसे x. आता ह्या शून्याला हा शून्य गेला, बे के बे बे दुणे 4 बरोबर आहे, बे के बे बेसक 12 6 के 6 6 त्रिक 18 3 एके 3 3 त्रिक 9. ओके, आता राहतंय काय पाहायचं, 8 4 गुणुले 8 राहते वर, म्हणजेच किती राहते 32 भागिले इथे खाली 3च राहते, म्हणजे 32 भागिले 3 एवढं राहते फक्त. आता 32 भागिले 3 म्हणजेच काय येणार आहे रे, 3 10 30 आणि राहिले 2 2 चे 3. कुठे दिसते इथे, ऑप्शन नंबर सी. हे असं उत्तर आहे. 32 भागिले 3 म्हणजे 10.2 भागिले 3. 10चा भाग गेला, 2 राहिले, 3 खाली लिहिले. हे व्यवस्थितरित्या कराय. मी काय केलं सुरुवातीला की तिथल्या तिथे लगेच त्याने म्हणजे काही राहत नाही, एक एक राहतो, मग ते आपल्याला सोपं जातं. आता सेम त्याच पद्धतीने काही मजूर एक काम 27 दिवसात किंवा तासात पूर्ण करतात. मजुरांची संख्या पूर्वीच्या 9 भागिले 2 पट केल्यास काम किती दिवसात संपेल. इथे 27 दिवसात करायचे बरं का, 27 दिवसात. ते प्रिंटमध्ये आलेलं नाहीये. काही मजूर म्हणजे M1 आहे तसे ठेवायचे बरोबर. 27 दिवस मजुरांची संख्या पूर्वीच्या 9 भागिले 2 पट केलेली आहे. आता हे M1 आहे तसे, M2 काय येणार आहे, M1 गुणुले 9 भागिले 2 येणार आहे, एवढी केलेली आहे. पहिल्यांदा काय येणार आहे इथे M1 D1 27 दिवस आणि D2 काढायचे आपल्याला. मग M1 जे काय येईल त्या पद्धतीने काही मजूर एक काम 27 दिवसात पूर्ण करतात, तर मजुरांची संख्या पूर्वीच्या 9 पट, तर काम किती दिवसात संपेल अशा हिशोबाने केलेलं आहे. आता इथे जर काही प्रिंट मिस्ट असले प्रॉब्लेम मध्ये तर त्याचं उत्तर येणार नाही, नसेल तर येईल उत्तर. इथे काय उत्तर दिलेले आहे त्यांनी 6 दिवसामध्ये, काय असेल ते चेक करायला लागेल आपल्याला. आता M1 जर मी लिहिलं, D1 किती आहे 27 इज इक्वल टू, आता M1 गुणुले M2 ची व्हॅल्यू काय 9/2. आता D1 आहे तसं, D2 आहे तसं तेच काढायचे. आता हे M1 ला हा M1 कॅन्सल झाला बरोबर. राहिले काय आपल्याकडे 27, हे 2 वर जाणारे, हे 9 खाली येणारे, D2 इथे. इथे काय 9 के 9 9 त्रिक 27 3 गुणिले 2 6, D2 6 दिवस. 6 दिवस दिले का उत्तर यांनी 6. अशा पद्धतीने ते आपल्या लक्षात येत नाही. काही मजूर ते M1 कॅन्सल होत आहेत, तर त्या हिशोबाने आपल्याला काढायचं. पुढचं पाहूयात. हे प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल दिलेले आहेत. पटपट पटपट प्रॅक्टिस करायची, अगोदरचं पाहायचं कसं सोडवलंय आणि त्याच पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे मॅथ्सला दुसरं तिसरं काही नाही लागत. ते PYQ सोडवायचे, हे गणित समजून घ्यायचे सुरुवातीला आणि मिळतात मॅथ्सला मार्क. मॅथ्सला प्रॅक्टिस शिवाय दुसरं काही नसतं. काही मजूर एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या पूर्वीच्या 2/3 पट केल्यास त्या कामाच्या 5/3 पट काम किती दिवसामध्ये. आता इथं वर्क चेंज झालंय. सुरुवातीला W1 एक लिहायचं, 5/3 पुढे लिहायचं. स्वादच सोपं आहे. सेम त्याच पद्धतीने इथं पण M1 D1 T1 डिवायडेड बाय W1 इज इक्वल टू M1 D1 T1 डिवायडेड बाय W2. त्या पहिल्या भागामध्ये पण सांगितलेले ते पाहायचं, इथे लगेच सोडवायचं. त्याच सेम हा जसा प्रॉब्लेम सोडवलाय त्याच पद्धतीने तसा प्रॉब्लेम सोडवायचा. एक प्रॉब्लेम वाटलंच तर सोडून देतो. इथे काही मजूर म्हणजे M1 आहे तसे लिहिले, D1 30 दिवस लिहिलं बरोबर आहे. आता झालं इथे. आता इथे हे जे आहे ना W1 इथे काय करणार, एकच लिहिणार आहे तुम्ही.
पूर्वीच्या मजुरांच्या 2/3 पट M1 गुणिले 2/3 हे झाली M2 ची किंमत. आणि विचारले दिवस म्हणजे D2 विचारले आहे तसं आणि काम पूर्वीच्या कामाच्या 5/3. इथे एक लिहिले, पूर्वीच्या कामाच्या 5/3 इथे लिहिले, काही वेगळं केलेलं नाही. आता ह्या M1 ला हा M1 कॅन्सल झालेला आहे. आता हे 30 लिहिले, हे इकडे जाणार गुणिले 5/3 हे आहे तसं लिहा बरं का, इथे काही गरज. आता हे 2/3 इथे आहे तसं लिहिलं इज इक्वल टू D2. आता ह्या 3 ला 3 जातात भागिले म्हणजे उलटून गुणले होते. हे 3 ला 3 गेले, हे 15 येणार इथे, 15×5 = 75. D2 इज इक्वल टू 75 दिवस. आहे का 75 दिवस? कुठे आहे? इथे उत्तर. नीट व्यवस्थितरित्या कॅल्क्युलेशन करायचं, किंवा 3×30 इथे जरी केलं असतं तरी चाललं असतं, उत्तर आलं असतं. सेम हे ज्या पद्धतीने सोडवले तेच इथे मेथड वापरायचे, काहीच नाही करायचे, फक्त आकडे चेंज केलेले आहेत. ओके. तर अशा पद्धतीने हे काळकाम मजूरवरचे जवळजवळ सगळ्या पद्धतीच्या प्रकारचे आपण केलेले आहेत. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे छोटे छोटे पार्ट केलेले आहेत. ते पूर्णपणे पाहून घ्यायचे. एक्झामला कसे विचारले जातात, PYQचा आधार घ्यायचा आपण, PYQच्या बेसिसवर. आणि आपली जी आखाडा टेस्ट सिरीज असेल, अतिशय उत्तम आपण क्वेश्चन फॉर्मॅट केलेले आहेत. अजूनही तुमच्यासाठी परत एक्सपेक्टेड जे ग्रुप बी संयुक्तसाठी आपण घेऊन येत आहोत ते पण दर्जेदार असणार आहे. तेवढंच जर केलं तर आपल्याला त्याचा प्रचंड फायदा होईल. आपण इथे थांबूयात, पुढच्या टॉपिकमध्ये भेटूयात. थँक्यू.